पशुगणनेला वर्ष उलटले, आकडेवारी गुप्तच. खुलासा करणार कोण? गेल्या वर्षी पहिल्यांदाच झाली ऑनलाईन गणना. गेल्या वर्षी जिल्ह्यात पहिल्यांदाच ऑनलाईन 21वी पशुगणना करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाने याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. मात्र पशुगणनेला वर्ष होऊनही अद्याप आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहेत. जिल्ह्यात पशुधन किती हे कळणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होतो आहे. दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. शासन निर्णयानुसार 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पशुगणना करण्यात येणार होती. मात्र निवडणुकीमुळे पशुगणना सुरू होण्यास विलंब झाला आणि त्यानंतर 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. 31 मार्च 2025 पर्यंत ही मुदत होती. मात्र वेळेत पशुगणना पूर्ण झाली नाही. त्यामुळे पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीमध्ये 100% पशुगणना पूर्ण झाली आणि या पशुगणनेनुसार जिल्ह्यात गाय, म्हैस, बैल तसेच गाढव आणि शेळ्या, मेंढ्यांसह इतर पाळीव प्राण्यांची संख्या निश्चित होणार आहे. जिल्ह्यात गाव पातळीवर वाड्या वस्त्यांवर जाऊन पशुधनाची 250 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि या प्रगणकांनी गावात फिरून ॲपमध्ये ऑनलाईन नोंद घेतली. पशुगणनेची माहिती जिल्हा स्तरावरून शासनाकडे पाठवण्यात आली. या माहितीची शासन स्तरावर तपासणी होणार होती. त्यानंतर अधिकृतपणे पशुधनाची संख्या जाहीर केली जाणार असल्याचं सांगण्यात आले. मात्र वर्ष होऊनही अद्याप आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात पशुधन किती हा सवाल उपस्थित होतो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.